आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग। चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 50। गार्गी एव्हाना बऱ्यापैकी तयार झाली होती। अर्थात आरशासमोर ती तयार होत असताना कार्तिक तिथेच आजूबाजूला घुटमळत होता। कधी फोन लाव किंवा लॅपटॉपवर मेल टाईप कर असंच चाललेलं त्याचं, पण तरीही एक नजर तिच्याकडे वारंवार जात होती आणि हृदयात अजीबशी हलचलही निर्माण करत होती। त्यालाही कळत नव्हतं तो हे काय वागतोय, जणू त्याच्याच हातात त्याचं वागणं नव्हतं। काहीच वेळात वेटरने नाश्ता रूम मध्ये आणून ठेवला तशी ती आली। गरमागरम व्हेज सँडविच, व्हेज कटलेट्स आणि ताज्या फळांचा बाउल पाहून गार्गीच्या पोटात थोडी भीती दाटून आली। कार्तिक तिच्या समोर होता। गार्गी ही आवरून आली आणि संकोचत त्याच्या समोर बसली। समोर ठेवलेला तो काटा चमचा बघून तिने एक दीर्घ श्वास घेतला। तिचे केस अजूनही मोकळेच होते, पण आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो दिसत होता, जो कार्तिकला तिच्याकडे खेचत होता। कार्तिक शांतपणे समोर बसला होता, तिलाच पाहत होता। गार्गीने संकोच करत फॉर्क हातात घेतला आणि कटलेट कापण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचा हात थरथरत होता। मिस्टर परफेक्टच्या त्या तीक्ष्ण नजरेसमोर साधा काटा चालवणंही तिला जमेल असं झालं होतं। काटा वारंवार प्लेटवर सटकत आवाज करत होता। कार्तिक तिची ही धडपड शांतपणे पाहत होता आणि त्यावेळी होणारी तिच्या ओठांची हालचाल ही त्याला दिसलेली। तो यावेळी चिडला नाही, उलट तो शांतपणे खुर्चीवरून उठला आणि गार्गीच्या मागे येऊन उभा राहिला। तिला ते जाणवलं तशी ती थांबली आणि त्याच्याकडे हलकेच मान वळवून पाहत राहिली। काय झालं? गार्गीने घाबरून विचारलं होतं। एवढ्यात त्याचा आवाज अगदी जवळून आला। रिलॅक्स गार्गी, फोर कसा पकडतात, आय विल टीच यू। परत कार्तिक चक्क वाकला होता। कार्तिकचा तो मवाळ स्वर तिच्या अगदी कानाजवळ आलेला। त्याने आपला उबदार हात सावकाश गार्गीच्या थरथरत्या हातावर ठेवला। त्या स्पर्शाने गार्गीच्या अंगावर सरसरून काटा आला। कार्तिकलाही त्या क्षणी तिची ती मऊ त्वचा आणि केसातून येणारा तो ओला सुगंध अस्वस्थ करून गेला होता। त्याच्या काळजाची धडधड आणखीन वाढली होती, पण त्याने स्वतःला सावरत तिचा हात वळवला आणि तिला नाईफचा बॅलन्स कसा राखायचा हे सांगितलं। हे बघ, जास्त ताकद लावायची गरज नाहीये, फक्त पकड, नीट ठेव। दुपारी क्लायंट समोर आपण दोघंही प्रेझेंटेबल असणं महत्वाचं आहे, म्हणून सांगतोय। असं म्हणत तो बाजूला झाला आणि पुन्हा आपल्या जागी जाऊन बसला। कार्तिकची ही समजूतदार बाजू गार्गी पहिल्यांदाच अनुभवत होती, पण त्या स्पर्शाने तिच्या मनात एका नव्याच अस्वस्थतेला जन्म दिला होता। तिने होकारार्थी मान हलवली आणि नाश्ता करू लागली। नाश्ता होईपर्यंत दोघंही आता शांतच होते, कारण कार्तिकलाही तो क्षण मंत्रमुग्ध करून गेलेला। त्यालाही समजलंच नव्हतं की आपण असं तिच्या हाताला स्पर्श करून कसं काय स्पष्ट करायला गेलो होतो, पण तिच्याजवळ गेल्यावर आलेला तो सुगंध अजूनही त्याला आठवून वेडावत होता। नाश्ता आटोपल्यावर कार्तिक डायरेक्ट उठला। वेळेत तयार राहा, येतो मी। आणि हो, मला सांगितल्याशिवाय एकटी कुठेही जाऊ नकोस, काही वाटलं तर कॉल कर, असं सांगून तो रूम बाहेर पडला। तो बाहेर जाताच गार्गीला अचानक अस्वस्थ वाटू लागलं। तिने नाश्ता थोडा राहिलेला तसाच राहू दिला आणि ती बाजूला आली आणि हाताची बोटं मोडत इकडे तिकडे फिरू लागली। शिट, हे काय होतं? मी त्याला इतक्या जवळ कसं येऊ दिलं? नाही, आमच्या तसं काही कधीच होऊ नाही शकत। असं कसं मी प्रियांशला विसरू शकते? हो, तो बस चिकत असणार, हो असंच असणार, पण मला काय इतकं टेन्शन वाटतंय? तसंही तो दुसरी रूम पाहतो म्हटलाय रात्री। नाही यार, नकोच, मी आपली माझ्या स्वतंत्र रूम मध्ये राहील, पण हे असं नकोय। तिने स्वतःला ठणकावून समजावलं खरं, पण मघाशी घडलेल्या विचाराने तिला अपराधी वाटू लागलेलं। ते काही कमी होत नव्हतं। प्रियांश जरी तिला सोडून गेला होता तरी गार्गीच्या मनात तो अजूनही श्वासासारखा अडकलेला होता।
तिला वाटत होतं की कार्तिकच्या त्या स्पर्शाला तिने थांबवलं नाही आणि हेच चुकलंय. ही प्रियांशी केलेली गद्दारी आहे. त्या अस्वस्थतेत तिने थरथरत्या हाताने फोन उचलला. तिला आता प्रियांशची तीव्रतेने आठवण येत होती. त्याचा आवाज ऐकू वाटत होता. त्याच्याशी आता बोलल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हतं. जरी त्याचा फोन लागत नव्हता तरीही तिने लागला तर लागला असा विचार करत त्याचा नंबर डायल केला आणि फोन कानाला लावून इकडे तिकडे अस्वस्थपणे फिरू लागली. पण काळजाची धडधड वाढत असतानाच फोन 1 सेकंदात कट झाला. अगदी त्या दिवशीपासून होतोय तसाच. तिने पुन्हा कॉल लावला. पुन्हा तेच. तिला अचानक वास्तवाची जाणीव झाली. त्याने कदाचित मला ब्लॉक केलंय. पण का? जे काय असेल ते समोरासमोर बोलून क्लिअर करायचं होतं. असं कसं करू शकतो तो? माझ्या प्रश्नाची सगळी उत्तरं मिळाल्याशिवाय असं सोडणार नाही मी त्याला. प्रियांशने तिच्याशी असलेले संवादाचे सर्व दोर कापून टाकले होते. तिच्या डोळ्यात आता अश्रू येऊ लागलेले आणि तिच्या मनाची अस्वस्थता आणि तगमग ती मात्र शांत काही केल्या होतच नव्हती. हॉटेलच्या बाहेर कार्तिक आणि ऋषी उभे होते. क्लायंटने पाठवलेली कार अजून यायची होती, त्यामुळे दोघेही तिथेच बोलत थांबले होते. गोव्याचं ऊन हळूहळू वाढू लागलं होतं. ऋषीने आजूबाजूचा माहोल पाहून हळूच सुचवलं, सर, हवं असेल तर आज साईटवर मी एकटा जाऊन येतो. तुम्ही गार्गी मॅमसोबत बाहेर कुठे फिरून या. नाही म्हणजे त्याही दिवसभर रूममध्ये बसून बोर होतील ना. कार्तिकने एका झटक्यात मान वळून ऋषीकडे पाहिलं. वेळ लागले का तुला ऋषी? कामासाठी आलोय मी इथं, फिरण्यासाठी नाही. तसंही सायंकाळी वेळ असेल तेव्हा बघू ते. कार्तिकचा आवाज नेहमीसारखा कोरडा आणि जरबेचा होता. पण क्षणभर शांत राहिल्यावर कार्तिकनेच तो विषय काढला. आणि हो, काय झालं त्या रूमचं? पाहिलीस का दुसरी? सर, आता जाता जाता पाहतो ना मी. एक सायंकाळपर्यंतचा वेळ द्या, मी बघून ठेवतो. ठीक आहे. इतक्यात क्लायंटने पाठवलेली कार पोर्चमध्ये येऊन थांबली. दोघंही गाडीत बसले आणि गाडी साईडच्या दिशेने निघाली. गाडी आता वेगाने साईडच्या दिशेने धावत होती, पण कार्तिकचं लक्ष बाहेर दिसणाऱ्या सुंदर घरांकडे किंवा निसर्गाकडे नव्हतं. त्याच्या नजरेसमोर काल रात्रीपासूनचे गार्गी सोबतचे एक एक क्षण एखाद्या चित्रपटासारखे फिरायला लागले होते. काल रात्री फ्लाईटमध्ये घाबरून तिने त्याचा तो हात पकडणं, झोपताना ज्या पद्धतीने उषा दोघांच्या मधोमध ठेवणं, थंडीने कुडकुडणारी ती आणि आज सकाळी तिचं ते केस सुकवणं. मी नाश्त्याच्या वेळी तिच्या हाताला स्पर्श केल्यावर त्याच्या काळजात झालेली ती सूक्ष्म हालचाल, हे सगळं त्याच्या मनाला अस्वस्थ करत होतं. असं वाटत होतं काहीतरी बहुमूल्य आपण तिथंच हॉटेल रूमवर सोडून आलोय. त्याला अचानक जाणीव झाली, पण जर खरंच रूम बदलली तर हे सगळं संपेल. गार्गी, तिचं ते समोर वावरणं, नाश्त्याच्या वेळी झालेली ती जवळीक, सगळंच. त्याला का कोणास ठाऊक ते हरवावं वाटत नव्हतं. हा विचार त्याला एकाएकी अस्वस्थता देऊन गेलेला. अरे यार, आता काय करायचं? विल सी, मनाशी ठरवत त्याने दीर्घ सुस्कारा सोडला. त्याच्याही नकळत त्याला वाटणारी ही ओढ आता कुठेतरी हवी हवीशी वाटत होती, जी तो ऋषी समोर मान्य करू शकत नव्हता. तो शांत बसून राहिला, पण त्याच्या मनात आता एकच भीती होती, ही रूम बदलली तर हा अनुभवही त्यासोबतच संपून जाईल. कार्तिक गेल्यानंतरची ती अलिशान हॉटेलच्या रूममध्ये पसरलेली शांतता इकडे गार्गीला बराच वेळ टोचत होती. बाहेर गोव्याच्या अथांग समुद्राची गाज येत होती, पण या बंद खोलीत गार्गीच्या मनात सुटलेलं वादळ काही क्षमत नव्हतं. आज आठवडा झाला होता बरोबर. प्रियांशने तिला संपर्क साधण्याचा साधा प्रयत्नही केला नव्हता. ती त्याला अजूनही आठवत होती, पण त्याने मात्र तिला क्षणार्धात त्याच्या आयुष्यातून बेमालूमपणे काढून टाकलं होतं. खरं तर न समजण्यासारखं काहीही नव्हतं यात, पण तिला ते का समजत नव्हतं काय माहीत. त्यात आज सकाळी झालेल्या कार्तिकच्या हाताच्या त्या स्पर्शाने तिला तो थरार जाणवला. त्याने तिला आतून बाहेरून हादरवून सोडलं होतं. तिला उगाचच तो स्पर्श मनात अपराधीपणाची जाणीव करून देत होता आणि तिला श्वासागणिक छळतही होता. हे चूक आहे ना,
असं काही आमच्यात होऊच शकत नाही. हेच ती वारंवार स्वतःच्या मनाला समजावत होती. खोलीतली ती एसीची थंडी तिला आता नकोशी वाटत होती. तिने तो सरळ बंद करून टाकला. ती सरळ ती गॅलरीमध्ये येऊन बसली आणि खाली अथांग पसरलेला समुद्र आणि दूरवर पसरलेला पांढरा शुभ्र बीच दिसत होता. तो बीच आणि त्यावर फिरणारे लोक पाहत राहिली आणि तिचा वेळ घालवू लागली. बरोबर 12:30च्या सुमारास तिच्या बेडवर ठेवलेल्या फोनच्या आवाजाने ती दचकली. जाऊन पाहिलं तर कार्तिकचा फोन होता. गार्गी, आम्ही निघालोय इथून. अर्ध्या तासात तिथं असू. तू तोपर्यंत तयार राहशील. कार्तिकचा तो हुकुमी आवाज. गार्गीने फक्त हो म्हटलं आणि फोन ठेवला. गार्गीने लगेचच आवरायला घेतलं. मनात इच्छा नव्हती पण आता इलाज नव्हता. त्याने घेतलेल्या त्या बेबी पिंक कलरच्या साडीत ती खरंच खूप सुंदर दिसत होती. पण तिच्या डोळ्यातला तो निरागसपणा आणि ओठांवरचं ते चुलबुल हसू आज कुठल्या कुठे गायब झालं होतं. तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता, जणू एखाद्या फुलावरचं तेज एका रात्रीत सुकून जावं. ठीक अर्ध्या तासाने दाराच्या लॉकचा आवाज झाला आणि कार्तिक आत शिरला. समोर साडीतल्या गार्गीला पाहताच कार्तिकचे पाय तिथेच थबकले. पाहतो तर तिने ती साडी नेसलेली जी त्याने तिला प्रेस कॉन्फरन्सला नेण्यासाठी पाठवली होती. तो एकदम तिला पाहून थबकला. ती साडी तिला खरंच खूप सुंदर दिसत होती आणि ती साडी ती ज्या नजाकतीने कॅरी करत होती ते पाहून त्याच्या हृदयाचा ठोका पुन्हा चुकल्याशिवाय राहिला नाही. आय एम सॉरी, लग्नाची एवढी हेवी साडी मी आणली नाही. असो ही नेसली. चालेल का? इट्स ओके. मी आलोच तयार होऊन. तो म्हणाला आणि सरळ फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून गेला. पण तेवढ्यातून त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर गेली होतीच. आणि त्यावेळी तिच्या कपाळावर उमटलेली ती नाराजी त्याच्या नजरेतून सुटलीही नाही. हिला काय झालंय? सकाळी तर ठीक होती. तो काहीच वेळात बाहेर आला, ते चेहरा पुसतच. आता तो आवरत होता आरशासमोर आणि ती तिथेच बाजूला बेडवर बसलेली. त्याचं लक्ष आरशातून तिच्याकडे जात होतं आणि ती वारंवार फोन हातात घेत होती आणि परत बाजूला ठेवत होती. तिच्या चेहऱ्यावर आताही कसलीशी अस्वस्थता दिसत होती. तिची ती गप्प राहण्याची पद्धत आणि तिच्या चेहऱ्यावरची ती स्पष्ट दिसणारी नाराजी कार्तिकला काहीतरी सांगून जात होती. एरवी नखरे करणारी किंवा काही ना काही बडबड करणारी ही मुलगी आज इतकी निर्जीव का वाटते, हा प्रश्न त्याला सतावू लागला. आर यू ऑल राईट? आपण क्लायंट सोबत लंचला चाललोय गार्गी. असा चेहरा का पाडलायस? तुम्ही फक्त तुमचं बघा ना मिस्टर, माझ्याकडे का पाहत आहात? अरे, तुला सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सरळ देता येत नाही का? मला वाटलं काहीतरी गडबड आहे म्हणून. म्हणून काय? माझ्यापासून दूर राहणार आहात हा तुम्ही मिस्टर कार्तिक? लग्न आणि करार एवढंच नातं ठेवा, त्यापेक्षा पुढे जायची गरज नाहीये. आणि राहिला प्रश्न माझ्या चेहऱ्याचा, तर त्याची काळजी तुम्ही करू नका. मी तुमचं क्लायंटचं लंच स्पॉइल करणार नाही, हा माझा शब्द आहे. ती धारधार आवाजात त्याला म्हणाली आणि सरळ बेडवरचा फोन उचलून गॅलरीत जाऊन उभी राहिली. कार्तिकने आता रागानेच डोळे मिटले. काळजीने विचारायला गेला तर ती विंचवासारखी डंख मारून गेली होती. तिचे ते लग्न आणि करार या मर्यादेचे शब्द तर त्याच्या जिव्हारी लागले होते. घे, आणि तू तिचा विचार करत आहेस. हिच्यासाठी रूम बदलायची कॅन्सल केलीस. उपहासाने हसत त्याने दीर्घ सुस्कारा सोडला. त्याने आपला कोट सावरला आणि पुन्हा एकदा तोच मिस्टर परफेक्टवाला थंडपणा आपल्या चेहऱ्यावर चढवला. कार्तिकने आता शांतपणे आपल्या ब्लेझरची बटणं लावली आणि गॅलरीच्या दिशेने न बघताच तो थंड स्वरात म्हणाला, खाली गाडी आलीये. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर माझं मी बघून घेईन. गार्गी मुकाट्याने गॅलरीतून आत आली आणि निमूटपणे आपली पर्स उचलली. दोघंही रूम बाहेर पडले आणि लिफ्टपाशी येईपर्यंत त्यांच्यात एकही शब्द बोलला गेला नाही. हॉटेलच्या पोर्चमध्ये पाऊल ठेवताच पुन्हा एकदा जगासाठी तो सुखी जोडप्याचा खोटा मुखवटा दोघांच्या चेहऱ्यावर चढला होता. तो किती वेळ राहणार होता काय माहीत, पण त्या हसऱ्या मुखवट्यामागे एकाचं मन अपमानाच्या आगीत जळत होतं, तर दुसऱ्याचं मन मात्र जुन्या आठवणींच्या ओझ्याखाली दबलेलं होतं. गाडीत बसताना कार्तिकने आताही तिच्यासाठी औपचारिकपणे कारचा दरवाजा उघडला.
बाहेरून हे दृश्य कितीही रोमॅन्टिक दिसत असलं तरी त्या बंद गाडीतली शांतता मात्र जगाला न दिसणारं एक वेगळंच मिसमॅच युद्ध लढत होती. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया क्लायंटकडे गेल्यानंतर गार्गी तिचे एटिकेटी मॅनर्स योग्यरित्या सांभाळू शकते का, आणि तिचं असं उलट बोलणं कार्तिकला लागलंय. आता कार्तिक काय करेल बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.